तहसीलदार मीरा पागोड़े का आह्वान, राजस्व पंधरवाड़ा में नागरिक लें भाग। छत्रपति शिवाजी महाराजस्व अभियान के अंतर्गत राष्ट्र नेता प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का जन्मदिन 17 सितंबर 2025 से लेकर राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की जयंती 2 अक्टूबर 2025 तक राजस्व पंधरवाड़ा मनाया जाए। छत्रपति शिवाजी महाराज राजस्व अभियान के अंतर्गत मंडल स्तर पर जैसे बाबुल गांव, बेनी, पहौर, सावर और धारफड़ में शिविरों का आयोजन किया जाएगा। साथ ही धारा 155 के अंतर्गत पारित आदेशों की जांच अभियान, 7/12 भूमि अभिलेख, अद्यावतीकरण, लंबित मामलों की मंडल स्तर पर जांच, स्थल निरीक्षण करके अंतिम निर्णय लेना तथा समस्याग्रस्त मामलों का निपटारा करने की कार्यवाही की जाएगी। ये जानकारी बाबुल गांव की तहसीलदार श्रीमती मीरा किशोर पागोड़े ने दी। उन्होंने बाबुल गांव तालुका के सभी नागरिकों से राजस्व पंधरवाड़ा में भाग लेने का आह्वान किया है। छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत महसूल सेवा पंधरवाड़ा तहसील कार्यालय बाबुलगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसील कार्यालयाअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये 17 सप्टेंबर पासून शेत पानंद रस्ते सर्वेक्षण करणे, तसेच शिवार फेरी करून पानंद रस्त्याची यादी तयार करून पानंद रस्ते मोकळे करणे, अतिक्रमित रस्ते मोकळे करणे, त्यांचे प्रस्ताव तयार करणे याबाबत महसूल पंधरवाड्यामध्ये आम्ही कार्यवाही करणार आहोत। तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत अतिक्रमण निवारण करण्यासाठी जे लाभार्थी अतिक्रमित जागेवर राहत असतील त्यांना अतिक्रमण निवारण करून त्यांना पट्टी वाटप करण्यात येणार आहे। तसेच घरकुलवाल्यांना मोफत 5 ब्रास रेती या ठिकाणी मिळणार आहे। तर त्यांनी त्या प्रकारचे प्रस्ताव हे व्हिडिओमार्फत तहसील कार्यालय या ठिकाणी सादर करायचे आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आदी सेतू प्रकल्पाअंतर्गत गावाला भेट देऊन त्या ठिकाणी प्रत्येक विभागाची बैठक घेऊन प्रत्येक विभागाची तपासणी करण्यात येणार आहे आणि सर्व विभागांच्या समन्वयाने सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी तालुका प्रशासन तत्पर आहे। तरी सर्वांनी सेवा पंधरवाड्यामध्ये लाभ घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा। धन्यवाद।